हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ए सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कस्टम टी कोड कसं क्रिएट करायचा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक कस्टम टेबल आहे. मी SC11 मध्ये जातो आणि SSTB1 नावाचा एक कस्टम टेबल आहे. डिस्प्ले करतो. या टेबलमध्ये अशा 3 कस्टम फील्ड घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ऑलरेडी 4 रेकॉर्ड्स क्रिएट केलेले आहेत. या टेबलमध्ये ऑलरेडी 4 एंट्रीज क्रिएट केलेल्या आहेत. याचा TMG बघायसाठी मी SM30 मध्ये जातो. SM30 मध्ये गेल्यानंतर त्या टेबलचं नाव इथं प्रोव्हाइड करतो. इथं ऑलरेडी रिप्लिकेट होतो आहे. हा 2 आहे, आपल्याला 1 हवा आहे. मेंटेन या बटनवर क्लिक करतो. बघा इथे त्याच सेम 4 एंट्रीज क्रिएटेड आहे. आता मला एक कस्टम टी कोड क्रिएट करायचा आहे जेणेकरून ह्या एंट्रीज मी डायरेक्टली क्रिएट करू शकलो पाहिजे. कस्टम टी कोड क्रिएट करायसाठी एक टी कोड आहे SC93. कस्टम टी कोड क्रिएट करायसाठी एक स्टँडर्ड टी कोड आहे SC93. ह्या टी कोडचा मी वापर करतो. त्यानंतर अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल. इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन कोड प्रोव्हाइड करायचा आहे. जसं आता मला SM30 या टी कोडसाठी नवीन टी कोड कस्टम टी कोड क्रिएट करायचा आहे, तर मी एक कस्टम नाव देतो ZTSM30. कस्टम टी कोड नेम दिल्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक करतो. अशी एक विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल कस्टम टी कोड फॉर SM30. कस्टम टी कोड फॉर SM30 हा एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर शेवटचं ऑप्शन आपल्याला चूज करावं लागतं, ट्रान्झॅक्शन विथ पॅरामीटर. ह्या रेडिओ बटनला चूज करून ओके या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला कुठल्या ट्रान्झॅक्शनसाठी हा कस्टम टी कोड क्रिएट करायचा आहे तो ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला इथं प्रोव्हाइड करावं लागतं. आपल्याला SM30 या टी कोडसाठी हा कस्टम टी कोड क्रिएट करून राहिलो, त्यामुळे आपण इथं SM30 टी कोडचं नाव प्रोव्हाइड करू, SM30. त्यानंतर स्किप इनिशियल स्क्रीन याच्याबद्दल मी थोड्या वेळात परत सांगतो तुम्हाला. इथे बाकी कुठेही काही न करता सरळ SAP GUI फॉर विंडो ह्या चेकबॉक्सला टिक करायचा आणि सगळ्यात खाली स्क्रोल डाऊन करून इथे व्ह्यू नेम आपल्याला याच्या पुढे टेबल नेम प्रोव्हाइड करावं लागतं. आपला टेबल नेम होता ZSSTB1. मी आपल्या टेबलचं नाव इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर व्ह्यू नेमच्या खाली अपडेट टाईप करून याच्या पुढे डिफॉल्ट व्हॅल्यू दॅट इज X ही आपल्याला घ्यावं लागते आणि त्यानंतर इथे आपण करूया सेव्ह केल्यानंतर परत क्लिक ऑन लोकल ऑब्जेक्ट. आपला कस्टम ट्रान्झॅक्शन कोड सेव्ह झालेला आहे. याला आता आपण करून पाहूया एक्झिक्यूट. इथून डायरेक्टली आपल्याला एक्झिक्यूट करावं लागतं, त्याच्यानंतरच हा टी कोड ऍक्टिव्हेट होतो. इथून केलं आपण एक्झिक्यूट. बघा आता जसं मी एक्झिक्यूट केलं तसा ही विंडो आपण कुठे बघितली होती, SM30 मध्ये बघितली होती. तर डायरेक्टली तो SM30 या विंडोवरती घेऊन आलेला आहे. या मेंटेन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं नवीन एंट्री क्रिएट करता येणार. नवीन एंट्री क्रिएट करण्यासाठी ज्या स्टेप्स आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत त्या सेम स्टेप्स आपण फॉलो करायच्या. तर आता जो आपण टी कोड क्रिएट केलेला आहे त्याचा वापर मी डायरेक्टली करून बघतो. आपला नवीन टी कोडचं नाव आहे ZTSM30. याला मी करतो कॉपी आणि ह्या ट्रान्झॅक्शन कोडला डायरेक्टली इथे पेस्ट करतो आणि एंटर करतो. जसं मी एंटर करतो तसंच त्यांनी डायरेक्टली आपल्याला SM30 या विंडोवरती घेऊन आलेला आहे. इथून मी मेंटेनवर क्लिक करणार आणि बाकीचा रेकॉर्ड जसा आपण मेंटेन करतो तशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. मग आता मला हे इनिशियल स्क्रीन सुद्धा नाही बघायची. जसं मी हा टी कोड टाकतोय ZTSM30 एंटर करतो आणि एंटर केल्यानंतर मला ही एक इनिशियल स्क्रीन येते. बघा इथे लिहून आहे ही एक इनिशियल स्क्रीन आहे. मला ही सुद्धा स्क्रीन बघायची नाहीये. मग त्यासाठी काय करता येणार, परत मी SC93 मध्ये जातो आणि जो कस्टम टी कोड आपण क्रिएट केलेला आहे त्या
कस्टम टी कोडला चेंज करतो. चेंज बटनवर क्लिक केल्यानंतर इथं लिहिलेला आहे ऑप्शन स्किप इनिशियल स्क्रीन. या चेकबॉक्सला टिक करतो, याला परत सेव्ह करतो आणि एक्झिक्यूट करतो. आता बघा इनिशियल स्क्रीन स्किप होऊन डायरेक्टली जिथं आपण रेकॉर्ड मेंटेन करतो ती स्क्रीन ओपन झालेली आहे. मग आता मी या कस्टम टी कोडचा वापर टी कोडचं सेक्शन मध्ये करतो. आपल्या टी कोडचं नाव आहे ZTSM30. याला मी करतो एंटर. बघा आता इनिशियल स्क्रीन न येता डायरेक्टली आपला TMG ची स्क्रीन ओपन झालेली आहे. इथे हवं तर आपण नवीन एंट्री क्रिएट करू शकतो. समजा मला एखादी नवीन एंट्री क्रिएट करायची आहे. रोशन, याची एज 26 आणि याचा ॲड्रेस मुंबई. याला मी करतो सेव्ह. बघा आपला डेटा सेव्ह झालेला आहे. म्हणजे आपण जो कस्टम टी कोड क्रिएट केला तो परफेक्टली वर्क करत आहे. तर अशा पद्धतीने आपण कस्टम टी कोड क्रिएट करू शकतो. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. जर तुम्हाला कुठे काही डाऊट येत असेल तर कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुमचे डाऊट्स नक्की क्लिअर करून देऊ. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.